डायलॉग हाणतात बघा, ट्रकवर लिहिलेलं असतं आपलेच गद्दार. उगल हे ट्रॅक्टर, ते ट्रॅक्टरवालं ते ट्रकवालं सगळ्यात मोठं हुशार असते ती. त्याचे डायलॉग ऐकूनच मी हुशार झालो जास्त. आपलेच गद्दार, हमें तो शबास, आपणोने लुटा. हे अनादी अनंत काळापासून चालू आहे. शिवरायांना विरोध कुणी केला पहिला? कुणी केला? आपल्या लोकांनी केला. पण शिवचरित्रातला तिसरा आदर्श, मी बोलत असताना एक आदर्श मांडून जाईल. शिवचरित्रातला तिसरा आदर्श, सुरुवातीला आपलीच लोक विरोध करतात, पण आपलं कर्तृत्व सिद्ध झालं ना, आपल्या नावावर आपलीच लोक उड्या मारतात. हा छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला सगळ्यात मोठा भाग आहे. सगळ्यात मोठा भाग आहे हो, सगळ्यात मोठा भाग. आणि मी ते व्हॉट्सअपला एक मेसेज वाचला होता. बरं, ही सगळीकडे बोंबाशीच आहे बरं का, जरा मोकळं बोलू का साहेब? मी माझ्या गावात कार्यक्रमच करीत नाही, माहिती सांग, करीतच नाही. यावर्षी आमच्या पोरं म्हणले यावर्षीचं व्याख्यान तू कर, 50,000 मानधन घे. म्हणलं 1,00,000 पट्टी घ्या, पण मला बोलू नका, बोलवूच नका मला. कारण मी जर तिथं भाषण करायला ना, खाली बसलेले म्हणते बर असे का, बर 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 तू सांग मग आता आम्हाला, तुला गावामध्ये आम्ही चडीवर फिरताना पाहिलाय, काय संबंध आहे का? व्हॉट्सअपचा एक मेसेज वाचला होता मी. कौतुक लांबच्या लोकांकडून होतं, जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं ठेवण्यात आणि संशय घेण्यामध्ये जातो. पण एक वाक्य सांगू, एकदा कर्तृत्व सिद्ध झालं ना, संशयानं पाहणाऱ्या नजरा सुद्धा आदरानं झुकल्याशिवाय राहत नाहीत. हे शिवरायांच्या चरित्रातलं वेगळेपण. हे शिका शिवरायांच्या चरित्रातून. फक्त जय जिजाऊ जय शिवराय घोषणा देण्यापुरतं चरित्र पाहू नका. हे छोटे छोटे आदर्श पहा. शिवरायांनी काय स्वतःचं अस्तित्व उभं निर्माण केलं? अरे त्या शेतकऱ्याला कुणीतरी सांगितलं काय झालं, तो म्हणतो पोरीवर अत्याचार झाला, जाणं मग आपला राजा झालाय, न्याय माग. तो म्हणला आतापर्यंत अशा कित्येक घटना घडल्या, कोणाला न्याय भेटलाय? मला भेटणार आहे का? अरे जा, जाऊन तर बघ. आणि सगळ्या लोकांच्या नजरे समोर तो शेतकरी जिजाऊंच्या दरबारात जातो ना, तेव्हा परिसरातली लोक जमा होतात की आता काय होणार, काय होणार, काय होणार. छत्रपती शिवरायांना निरोप मिळतो. छत्रपती शिवराय दरबारात हजर होतात आणि माँसाहेब जिजाऊ छत्रपती शिवरायांना सांगतात, शिवबा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही, तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही, तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःची दहशत निर्माण करा नाही करा हरकत नाही, तुम्ही लढाया कमी जिंकल्या काय, लढाया कमी लढल्या काय, किल्ले कमी जिंकले काय, किल्ले कमी बांधले काय, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवबा नावाच्या राजाचं राज्य आहे, तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे. हा विचार माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनात पेरला. म्हणून छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा आदर केला, स्त्रियांचा आदर केला. आताची काय परिस्थिती आहे साहेब? वफू काळे नावाचे लेखक आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि वफू काळेंनी एक फार गोष्ट सुंदर लिहिली. ते म्हणतात 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती. 80 वर्षाची म्हातारी न्यायालयाच्या कठड्यावर उभी होती. पत्रकारानं प्रश्न विचारला, आजीबाई न्यायालयात कस काय? आणि म्हातारीनं उत्तर दिलं, वयाच्या 16व्या वर्षी बलात्कार झालता साहेब, आज त्याचा निकाल आहे. अरे वयाच्या 16व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा निकाल लागायला वयाची 80 यावी वाटते. आणि रांझाच्या त्या वतनदाराचा न्याय निवाडा छत्रपती शिवाजी महाराजांनी जाग्यावर केला, जाग्यावर. अरे येसाजी कंकाला पाठवून दिलं वाड्यात त्याला वतनदाराला बोलवायला. वतनदार मदिरा पिऊन व्यस्त अवस्थेमध्ये पडलेला आहे, धुंदीत आहे. आणि त्याला सांगितलं जातं तुला शिवाजी राजानं बोलवलंय. आणि तो वतनदार म्हणतो कोण शिवाजी राजा? आम्ही शिवाजी राजाला बिजाला मानित नाहीत. आमचा राजा, आमचा बादशाह एक अली आदिल शहा, आम्ही त्याचे वतनदार आहेत. हा मुलूक आमचा आहे. आणि आम्हाला बोलवणारा कोण? येसाजीला राग येतो, तलवार निघते. परंतु राज आज्ञा नाही म्हणून तलवार पुन्हा मॅन केली जाते. त्याच्या मुसक्या बांधल्या जातात आणि मुसक्या बांधून दरबारात उभं केलं जातं. छत्रपती शिवराय त्याच्याकडून फक्त केलेला गुन्हा वदवून घेतात. आणि मगरूर अवस्थेमध्ये मदिरा प्राशन केलेला धुंद अवस्थेतला तो वतनदार म्हणतो हो केला बलात्कार. त्यात नवन काय? अरे स्त्री म्हणजे भोगदासी आहे, तिचा भोग घेतलाच पाहिजे. आतापर्यंत कित्येक स्त्रियांचा भोग घेतला, आमच्याबद्दल कुणी बोललं नाही. आणि हा बोलणारा कोण? फक्त गुन्हा कबूल केला. आणि छत्रपती शिवरायांनी त्याचे हातपाय कलम केले, डोळे फोडले, त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं. पहिला न्याय निवाडा आहे, पहिला न्याय निवाडा. बलात्काराचा आणि अत्याचार करणाऱ्याचा जाग्यावर फैसला झाला, जाग्यावर. याच्यातलं पुन्हा वेगळे पण सांगू का? शिवाजी महाराजांनी त्याला मारलं नाही, हातपाय कलम केले. आणि पुन्हा एक मावळा म्हणतो ओ राज, अहो हातपाय कलम करण्यापेक्षा मुंडकं उडवायचं की. आणि शिवाजी राजे म्हणले नाही, अख्ख्या जगाला कळलं पाहिजे की शिवाजी राजाच्या दरबारात मायमाऊलीकडं वाईट नजरेनं पाहणाऱ्याचा असा प्रकार केला जातो. तो आदर्श म्हणून त्याला तिथं ठेवून दिलं. ही साधी गोष्ट वाटते तुम्हाला?
वर्तमानात काय परिस्थिती आहे, वाईट वाटतं. अरे आम्हाला इतिहास फार कमी कमी सांगितला. ए पोरांनो, शिवाजी महाराजांनी बोटं कापली होती, कोणाची? वाह शाबास, कोणाची? किती? कुठं? हा जाऊ द्या, काय नाही काय, जेवढं सांगितलं तेवढंच खूप आहे. मी एका गावात म्हणलं, ए पोरो, शिवाजी महाराजांनी बोटं कापली होती. मला माहिती नाही, आपल्याला माहित नाही, माहितीच नाही, पण पोरांनी उत्तरं चांगली दिली. आम्हाला एवढंच सांगितलं, काय? शाहिस्ते खान लाल महालात झोपला होता, महाराज आले, महाराजांनी बोटं कापली. बरोबर, शाहिस्ते खान पळून गेला, इतिहास धडा संपला, वर्ग संपला. गुरुजी मुले गृहपाठ लिहून आणा. पोरांनी अख्खा धडा पाठ केला, प्रश्नपत्रिकेत प्रश्न पडला, पोरांना उत्तर लिहिलं, पैकीच्या पैकी मार्क, वर्ग इतिहासात पहिलं, संपलं. अरे पुढं काय? आणि महाराज उठले डायरेक्ट गेले का लाल महालात? डायरेक्ट घुसले? हा, 2 महिने अभ्यास केला. 2 महिने कशाचा? बीजगणित भूमितीचा. महाराजांनी 2 महिने अभ्यास केला. काय? शाहिस्ते खान झोपतो कधी, शाहिस्ते खान उठतो कधी, शाहिस्ते खानासोबत कोण असतंय, शाहिस्ते खानाचा सरदार कोण, शाहिस्ते खानाच्या आजूबाजूला कोण असतंय, कोणत्या सैनिकाची कोणती शिफ्ट चेंज होते, कोण कधी ड्युटीहून घरी येतो, याचा अभ्यास केला. किती महिने? त्याच्यापेक्षा अधिक केला. साधी गोष्ट नाही. आणि अभ्यास करून सगळी युती आखून मग महाराजांनी लाल महालावर हल्ला केला. साधी गोष्ट वाटते तुम्हाला? आणि जेव्हा शाहिस्ते खानाची बोटं कापली ना, तेव्हा शाहिस्ते खानाचा उत्सव आता जवळ आलेला. उत्सव, आणि उत्सव म्हणजे काय असा नव्हता. तो उत्सव साजरा करण्यासाठी शाहिस्ते खानानं एक विशिष्ट गोष्ट मागवली होती. टँकर मागवले होते. टँकर कशाचे? दुधाचे, दारूचे, मदिरा. बरो, शाहिस्ते खानाचा उत्सव जवळ आला, बॅनर लागले शाहिस्ते खानचे चौका चौकात. आता तेव्हा बॅनर कुठं होते? आता हल्ली समजा एखाद्याचा वाढदिवसाचा उत्सव असला, असंच असतं ना. आणि मग उत्सवामध्ये आपल्या जवळच्या लोकांना खुश करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी काय पाचतेत? नाही, तुम्ही काळजी करू नका. मला इथं आल्या आल्या कळलं की आमचं गाव 100% व्यसनमुक्त आहे. बरोबर आहे ना? तुम्ही ग बसलं त्याच्याहून कळालं मला इथं काय